आपण गुरुवर्य नानांच्या प्रतिमेचं पूजन करावं। कैलासवासी गमाजी सेठ मानाजी मेहर तथा आप्पासाहेब यांच्या 60व्या पुण्यस्मरणाच्या निमित्त उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश मामा पाटे, त्याचबरोबर कार्याध्यक्ष माननीय अनिल तात्या मेहर, उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी, कार्यवाह रवींद्र पारगावकर सर, सहकार्यवाह अरविंद भाऊ मेहर, त्याचप्रमाणे संचालक सदस्य शशिकांत भाऊ वाजगे, रत्नदीप बरवईकर, तसेच देवीदास भुजबळ आणि नारायणगावचे प्रथम नागरिक आदर्श सरपंच बाबूभाऊ पाटे, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहकारी आरिफभाई असतील, त्याचप्रमाणे विविध विभागाचे प्रमुख मंडळी, सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांना आज या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्त एकत्रित करण्याचा हेतू असा की दरवर्षी आम्ही आप्पासाहेबांची जी पुण्यतिथी ती प्रयोगशाळेमध्ये साजरी करायचो। त्याच्यासाठी ज्युनियर कॉलेजचे सर्व शिक्षक आम्ही एकत्रित यायचो। पण ही जी काय आज होणारी जी पुण्यतिथी त्यांची 60वी पुण्यतिथी आणि त्याचं औचित्य साधून आम्ही असं ठरवलं की ह्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व ग्रामोन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करू। त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना, सर्व उपस्थित असणाऱ्या सहकारी शिक्षकांना त्यांच्या कार्याचा उजाळा आपल्याला त्या निमित्ताने होईल। आपण सायन्सची इथं बसलेली सर्व 1000पेक्षा जास्त विद्यार्थी सर्वजण त्या प्रयोगशाळांमध्ये आपण प्रयोग करत असतो। पण ह्या ज्या वास्तू आहेत, ह्या ज्यांच्या दातृत्वाने या ठिकाणी उभ्या राहिल्यात त्यांचं स्मरण आपण करणं काळाची गरज आहे। कारण जी पूर्वाश्रमीची सर्व मान्यवर मंडळी की ज्यांनी ग्रामोन्नती मंडळामध्ये, विद्यामंदिरामध्ये भरपूर असं कार्य केलेलं आहे आणि त्यात सर्वांचंच आपण त्या वेळेस स्मरण करणं आपलं काम आहे। आणि ह्या भावनेतनं आम्ही आज आपल्याला निमंत्रित केलं। आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद। तसं तर म्हणजे गमाजी सेठ मानाजी मेहर यांच्या कार्याबद्दलचं थोडक्यात मी या ठिकाणी प्रास्ताविक करतोय। कैलासवासी मानाजी हरकुजी मेहर हे त्यांचे वडील, त्यांच्या आईचं नाव राहीबाई मेहर। आता हे दोन्ही त्यांच्या आईवडिलांचं प्लेगच्या साथीमध्ये 1909 साली निधन झालं। आता आप्पासाहेब म्हणजे गमाजी मानाजी मेहर त्यांना एक भाऊ आणि एक बहीण होती। त्यांचे जे मोठे भाऊ होते त्यांचं नाव चिमाजी, दुसरे बहीण जी होती त्यांचं नाव रेऊबाई। ही तिघं भावंड आईवडील गेल्यानंतर पोरकी झाली। मग अशा परिस्थितीमध्ये पोटा पाण्यासाठी काय करायचं म्हणून त्यांनी काय केलं तर बैलगाडीतून प्रवास करत मुंबईला गेले। मुंबईला गेल्यानंतर त्यांचे जे मोठे भाऊ आहेत कैलासवासी चिमाजी यांनी भायखळ्याच्या मार्केटमध्ये हमाली करायला सुरुवात केली। हमाली करत असताना काही काळाने त्यांना दम्याचा त्रास झाला आणि मग अशा वेळेस जो काय
म्हणजे परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस हे जे आप्पासाहेब आहेत, ज्यांची आज आपण पुण्यतिथी साजरी करतोय, तर त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये इंग्रजी शाळेमध्ये टाकलं होतं. आणि ते 6वीत असताना असा त्रास व्हायला लागल्यानंतर जे त्यांचे मोठे बंधू आहेत चिमाजी, यांनी काय ठरवलं तर आपण गावाकडं जायचं. मग ते गावाकडं आले आणि माननीय आप्पासाहेब यांनी काय केलं तर गिरणी कामगार म्हणून काम करायला त्यांनी सुरुवात केली. मग ते कामगार म्हणून काम करत असताना जास्त वेळ काय ते त्याच्यामध्ये रमले नाहीत. पुढं त्यांनी भाजीपाला मार्केटमध्ये, बायकाळा मार्केटला त्यांनी प्रवेश केला. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपली जी लहानपणीची परिस्थिती, गरिबीची परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना जो काय सगळा आलेला अनुभव आहे, तो अनुभवाचा पुढच्या भावी काळामध्ये वाटचालीमध्ये त्यांनी पुरेपूर इतर समाजासाठी, वंचित समाजासाठी काम करण्यासाठी त्या आलेल्या अनुभवाचा त्यांनी फायदा केला. आता या सगळ्यांमध्ये जे चिमाजी मेहर होते, त्यांचे जे चिरंजीव आहेत केसी मेहर, हे पण ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांचे चिरंजीव अरविंद भाऊ आणि कैलासवासी गमाजी मानाजी मेहर यांना जी मुलं होती त्याच्यामध्ये 3 मुलं आणि 3 मुली. जे मोठे चिरंजीव होते कैलासवासी विश्वनाथ मेहर, 2 नंबर कैलासवासी बाळासाहेब मेहर, आणि 3 नंबर आपल्या ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीभूषण कृषीरत्न माननीय अनिल तात्या मेहर. आणि ज्या 3 बहिणी होत्या त्याच्यामध्ये प्रभावती दरोडे, मीना जमदाडे आणि शांताबाई बोरावके. म्हणजे या सगळ्यांचं एकत्रित कुटुंब पद्धती. आणि आपण जे बघतो, हे ग्रामोन्नती मंडळाचं विद्यामंदिराची मूळ स्थापना जी झाली, त्या मूळ स्थापनेमध्ये कैलासवासी बाळकृष्ण पांडूजी बनकर, आदरणीय तात्यासाहेब भुजबळ आणि आप्पासाहेब या तिघांचा सिंहाचा वाटा. आणि त्यांनी ही जी विद्यामंदिराची जी स्थापना केली, पुढं आदरणीय कैलासवासी सबनीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या विद्यामंदिराची एखाद्या वटवृक्षाप्रमाणे विकास झाला. आणि आज आपण बघतो की जवळपास 13,000पेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत. पुढं आत्ता कार्यरत असणारं संचालक मंडळ असेल तर त्यांनी ज्या पूर्वी लोकांनी केलेलं जे कार्य आहे, त्या कार्याचा वसा आणि वारसा पुढं चालू ठेवायचं काम अवयतपणे न थकता आणि म्हणजे प्रचंड उत्साह आणि त्यांच्यामध्ये असणारी जी काय तळमळ आहे त्यांनी ते चालू ठेवले. म्हणूनच आपल्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा इतर ज्या काही शाखा आहेत त्या आपल्याला निर्माण झालेल्या बघायला मिळतात. आदरणीय आप्पासाहेबांनी तर सबनीस साहेबांचं ज्यावेळेस निधन झालं त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये विद्यामंदिरावरती जो काय आर्थिक बोजा होता तर तो हलका करण्यासाठी त्यांनी फार मदत केली. आणि त्यामुळेच ही संस्था ती सुस्थितीत राहणं शक्य झालं. आणि पुढच्या पदाधिकाऱ्यांनी, मंडळांनी, सर्व संचालक मंडळांनी त्याच्यामध्ये खूपच प्रगती केली. आणि आज आपण अभिमानाने महाराष्ट्रामध्ये अशी कुठेही शाळा भेटणार नाही की जी 20 रुपयामध्ये ॲडमिशन देते. 5वी ते 12वी अनुदानितल्या सर्व मुलांना फक्त 20 रुपयात प्रवेश आणि ज्या आपल्याला लागणाऱ्या सुविधा आहेत सगळ्या त्या पुरवायचं काम हे आत्ताचं संचालक मंडळ करत असतं. आप्पासाहेबांचं म्हणजे आपण जर बघितलं तर व्यापारामध्ये यशस्वी व्यापारी अशी त्यांची ख्याती. लहानपणी गरिबीचा भरपूर अनुभव असल्यामुळं सुखदुःखांची त्यांना चांगली कल्पना होती. गरीब विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी असल्यानंच त्यांनी विद्यामंदिराची संस्था ही स्थापन केली. 1903 साली त्यांचा जन्म झाला. म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर स्वातंत्र्याचे ते जन्मजातच उपासक होते. स्वदेश निष्ठाही त्यांच्यामध्ये जाज्वल होती. आणि ज्ञानेश्वरीच्या बाबतीत सुद्धा त्यांचं दांडगं वाचन होतं. संत वाङ्मयाचे ते प्रेमी होते. सावता महाराजांबद्दल सुद्धा अभंगाचं संशोधन व्हावी त्यांची खूप इच्छा होती. त्यांनी मनसुख महाराजांच्या साथीनं जे काय ज्ञानेश्वरांबद्दलचे किंवा सावता महाराजांच्याबद्दल जे काही काम करायचं ठरवलं, विशेषतः सावता महाराजांच्याबद्दल, तर ह्यांचं निधन झाल्यानंतर गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांच्या हस्ते त्यांच्या पहिल्या स्मरणिकेचं उद्घाटन
हे रामदास बुवा मनसुख महाराज हे त्यावेळेस संपादक होते आणि त्यांनी लिहिलेल्या त्या पुस्तकाचं स्मरणिकेचं प्रकाशन झालं. म्हणजे थोडक्यात ही जी व्यक्तिमत्व होऊन गेली तर त्यांच्यामध्ये उच्च अशी विचारसरणी होती, पण राहणी मात्र अत्यंत साधी. सखोल अभ्यास होता, पण मिरवण्याची हौस नाही किंवा त्याचं प्रदर्शन नाही. धर्माची आस्था खरी, पण त्याचं त्यांनी कधी ढोंग केलं नाही. अंगी कर्तृत्व दांडगे, पण त्याचे कोरडे वक्तृत्व नाही. श्रीमंती असून तिचा कधी ताठावा डौल नाही. दातृत्व सरळ, पण त्याचा डांगोरा नाही. म्हणजे थोडक्यात आईवडिलांच्या मृत्यूनंतर पोटापाण्याच्या सोयीसाठी मुंबईला गेलेलं हे बिराड पुढं त्यांनी जे काय म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावरती जो काही विकास केला, तर त्याच्यामध्ये त्या काळामध्ये ज्यावेळेस कैलासवासी चिमाजी मेहर हे त्यांचे मोठे बंधू गावाकडे आले. गावाकडे आल्यानंतर त्यांनी मग शेती पिकवायला सुरुवात केली. शेतीत जे काय उगवल किंवा जे काही माल उत्पादित केला जाईल तो आप्पासाहेबांच्या नावाने मुंबईला पाठवू लागले. आणि अशा पद्धतीने आप्पासाहेब त्या भायखळ्याच्या मार्केटमध्ये आडते झाले. म्हणजे मुंबईमध्ये केळी क्षेत्रातला अनभिषिक्त राजा म्हणून आप्पासाहेबांची ओळख होती. त्यांनी सर्वच क्षेत्रामध्ये काम केलं. आरोग्य क्षेत्रात केलं, शिक्षणामध्ये केलं, सहकारामध्ये केलं, समाजसेवेमध्ये पण केलं. आरोग्याच्या बाबतीतलं त्यांचं कार्य जर आपण बघितलं तर म्हणजे स्वतःचा बांधलेला 40,000 रुपयाचा बंगला, म्हणजे त्या काळातला आठवा की 40,000 रुपयाचा बंगला आणि स्वतः बाजूला असणारी जागा, काही घरं ही त्यांनी आरोग्य केंद्रासाठी दान केली. आज वारुळवाडीमध्ये जे आपण प्राथमिक आरोग्य केंद्र बघतो, तर त्यांनी स्वतःची राहती जागा, बंगला देणं हे म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही की एवढं मोठं दातृत्व करू शकतो. आणि हे सगळं त्यांनी दान केलं की ज्याच्यामुळं त्या काळापासून जी लोक आसपास असणारी सगळी आरोग्यसेवेचा फायदा घेऊ लागली. त्या आरोग्य केंद्र दान करण्याच्या कार्यक्रमाला आदरणीय सबनीस साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळचे भारत सरकारचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत आपण जर म्हणू तर विद्यामंदिराची स्थापना केली. क्षत्रिय माळी एज्युकेशन सोसायटीचे पण ते संस्थापक होते. आणि अशा पद्धतीने शिक्षणामध्ये पण त्यांनी केलेलं काम आणि आपल्याला भूषणावं असं ही जी आपण बघतो विज्ञान प्रयोगशाळा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, म्हणजे त्या काळामध्ये अशी सुसज्ज अशा प्रकारची प्रयोगशाळा त्यांनी उभा केली. आणि त्याच्यामुळे आपल्या भागातून जे ग्रॅज्युएट झाले किंवा सायन्समध्ये शिक्षण घेतलेले पुढं चांगल्या नामांकित याच्यामध्ये काम करू लागले. आणि म्हणूनच आपल्या परिसराचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी त्यांनी जे काही काम केलं त्याच्यामुळं आपला हा जुन्नर तालुका असेल किंवा सभोवतालचा आंबेगाव असेल त्याच्यामध्ये आपल्याला सुजलाम सुफलाम अशी परिस्थिती बघायला मिळते. सहकाराच्या बाबतीत सुद्धा त्यांनी भायखळा भाजी बाजाराच्या व्यापाऱ्यांना खूप मार्गदर्शन केलं. त्या भाजी व्यापार संघाचे ते अध्यक्ष होते. समाजसेवेच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर सावतामाळी भुवन ट्रस्ट हे मुंबईमध्ये जे होतं त्याचे ते विश्वस्त होते. त्याच्या उभारणीमध्ये पण त्यांचा सिंहाचा वाटा होता. म्हणजे त्यांचे जे मोठे भाऊ आहेत चिमाजी मेहर यांनी आईवडिलांच्या छत्रानंतर आप्पासाहेब आणि त्यांची बहीण यांचे खूप लाड केले. आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस ते गावी आले आणि आप्पासाहेब मुंबईलाच राहिले तर त्यांनी जो काही चांगल्या प्रकारचं कार्य केलं की ज्याच्यातून आर्थिक उन्नती झाली. आणि मग अशा पद्धतीने आपल्या भावाची किंवा मोठ्या भावाने पुरवलेले लाड असतील, त्यांनी दिलेलं शिक्षण असेल, ह्याच्यात ह्या ऋणाबंधातून मुक्त होण्यासाठी त्यांनी त्यांच्या नावे आज जो आपण दोन्ही गावं आहेत नारायणगाव आणि वारुळवाडी त्याच्यामध्ये जो पूल आहे तो त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी बांधून दिला. म्हणजे ह्या गावातनं त्या गावात जायचे तर पादचारी पूल असावा म्हणून त्यांनी तो निर्माण केला. म्हणजे स्वतः इतक्या मोठ्या प्रकारचा खर्च त्यांनी मिळवलेल्या संपत्तीतून करायचं काम त्यांनी केलं. ही एक प्रकारची समाजसेवा आहे. त्यावेळेच्या सरकारने 1959 साली JP ही पदवी देऊन त्यांना गौरवलं होतं. म्हणजे कधी त्यांना असं वाटत नव्हतं की आपल्याला कोणी मान सन्मान करावा किंवा द्यावं. ती JP पदवी
सरकारने द्यायचं ठरवलं तरी पण त्यांचा त्याच्यामध्ये नकार होता की मला काय असं कुठला पुरस्कार द्यावं आणि तो मी घ्यावा असं काही मला अपेक्षित नाही. MSCBची जागा असेल ती पण त्यांनी या ठिकाणी म्हणजे ह्या कामासाठी त्यांनी दिलेली होती. म्हणजे खऱ्या अर्थाने ते शेतकऱ्यांचे मित्र होते, कामगारांचे कायवारी होते आणि त्यांच्या प्रयत्नातून जे काही ज्ञान मंदिर आपलं विद्या मंदिर उभं राहिलं हे स्वकष्टाने निर्माण झालेलं आधुनिक असं पुण्यस्थान आहे आणि ज्याच्यामध्ये आपण आपल्या भविष्याची जी काही वाटचाल आहे ती करण्यासाठी आपण शिक्षण घेतोय. म्हणजे सबनीस साहेबांच्या नंतर यांनी केलेलं जे काम आहे तर हे आपल्या सर्वांना माहिती व्हावं आणि त्यांचं जे काय 1965 साली 6 ऑगस्ट 1965ला किरकोळ भायखळ्याच्या रेल्वे स्टेशनवर धक्का लागल्याचं निमित्त झालं आणि ते खाली पडले आणि त्याच ठिकाणी त्यांचं म्हणजे देहावसन झालं. तर म्हणजे खूप काय त्यांच्या कार्याचा म्हणजे साठा आहे, पण तो सांगण्यासाठी आपल्याला वेळ कमी पडेल अशी परिस्थिती. तर तुम्ही सर्वांनी म्हणजे पूर्वी केलेल्या आता कार्यरत असणाऱ्या सर्व थोर माणसांचं कार्य आपल्याला ज्ञात असावं आणि ह्या सर्व भावनेतून आपण आज हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला. मी गुरुवर्य रापा सबनीस विद्या मंदिर ज्युनियर कॉलेजच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. सार्थकी लावलं आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, शून्यामधुनी विश्व निर्मुनी, शून्यामधुनी विश्व निर्मुनी, किती सुगंधी वृक्ष फुलवणी, लोभ माया प्रीती देऊनी, सत्य सचोटी मार्ग दाऊनी, अमर जहाला तुम्ही जीवनी, अमर जहाला तुम्ही जीवनी. मित्रांनो, ही माणसं आपल्याला खूप मोठा आदर्श देऊन जातात, एक विचारांची चांगल्या अर्थानं बैठक आपल्याला देऊन जातात आणि म्हणूनच आपण हे पुण्यस्मरण किंवा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न करत असतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं छोटंसं स्वागत सत्कार आपण या ठिकाणी करूया. प्रथमतः आपल्या नारायणगाव नगरीचे सरपंच सन्मान्य बाबूभाऊ पाटे यांचं स्वागत विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सन्मान्य तवर सर यांनी करावं अशी विनंती करतो. त्याचबरोबर आपल्या ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश मामा पाटे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. काळे सर आणि तवर सर दोघांनाही विनंती आपण सर्व मान्यवरांचे सत्कार करावे. त्यानंतर ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय अनिल तात्या मेहेर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. ग्रामोन्नती मंडळाचे उपकार्याध्यक्ष सन्मान्य डॉक्टर आनंद कुलकर्णी सर, त्याचबरोबर कार्यवाह मान्य सन्मान्य रवींद्र पारगावकर सर, सहकार्यवाह सन्मान्य अरविंद भाऊ मेहेर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे संचालक सदस्य सन्मान्य शशीभाऊ वाजगे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे संचालक सन्मान्य रत्नदीपजी भरविरकर यांचाही सन्मान होतोय. त्याचबरोबर संचालक सदस्य सन्मान्य देवीदास शेठ भुजबळ यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. आपण सर्वांनी या सन्मानाचा स्वीकार करावी विनंती. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर शेटे सर यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी सर, ABM कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद भुजबळ सर, कृषी विज्ञान केंद्राचे प्राचार्य डॉक्टर सन्मान्य राधाकृष्ण गायकवाड सर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम, श्रीमती SR केदारी बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका पारखे मॅडम, सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतनच्या मुख्याध्यापिका भुजबळ मॅडम, उमाजी दगडूजी तांबे असेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सुचेता भुजबळ मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर आपल्या नारायणगावचे प्रतिष्ठित नागरिक असणारे हरिभाऊ अतार आणि इतर सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं गुरुवर्य रापा सबनीस अक्षय वावळ यांचाही या ठिकाणी सन्मान करावा अशी विनंती आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, सर्व शिक्षक बंधू भगिनींचं गुरुवर्य रापा सबनीस विद्या मंदिराच्या वतीनं
मनापासून स्वागत. कैलासवासी घमाजी मनाजी मेहर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जमलेले आपल्या शाळेतले सगळे संचालक मंडळ असेल, त्यामध्ये अध्यक्ष, कार्याध्यक्ष, संचालक आणि समोर संपूर्ण तरुणाई. आज भारत देश आपण म्हणतो की तरुणांचा देश आहे, तो मात्र समोर आपल्या बसलेला आहे. आणि निश्चित स्वरूपात तुमच्याकडूनच ज्या काही आशा, अपेक्षा, आकांक्षा आहेत त्या मात्र तुमच्यावर आहे. आणि हे असे पुण्यतिथीचे जे कार्यक्रम आहेत, मला वाटतं शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण काय असायला पाहिजे. तात्या, मला वाटतं या गोष्टींमधून ह्या मुलांपर्यंत जाण्याचा हा एक चांगला स्तुत्य असा उपक्रम आहे असं माझं व्यक्तिगत वाटतं. महाभारतातली गोष्ट मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती असते की कृष्ण आणि अर्जुन त्यांचा संवाद चाललेला असतो आणि अर्जुन विचारत असतो की मी सगळ्या लोकांना मदत करतो, मी सगळ्या लोकांशी मिळून मिसळून वागतो, किंवा माझ्याकडे येणारा याच्या प्रत्येक जण मी त्याला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही, तरी सुद्धा दानवीर ही उपाधी करणारच का असते. आणि मला वाटतं अर्जुनाला सांगतो की इथं एक पुढच्या गावामध्ये एक सोन्याची टेकडी आहे, तू एक काम कर, तू ती टेकडी गावकऱ्यांना द्यायची, त्यासाठी तू जाऊन त्या गावातल्या लोकांना सांग आणि ते सोनं वाटायला सुरुवात कर. अर्जुन स्वतः जातो, लोकांना बोलवतो, तो स्वतःच्या हस्ते सगळ्या लोकांना ते सोनं देतो. आणि तशाच पद्धतीच्या दुसऱ्या गावामध्ये जी सोन्याची टेकडी असते ते कर्णाला सांगतो, तू जा आणि ती कर्ण त्या गावकऱ्यांना ते सोनं वाट. कर्ण जातो आणि गावकऱ्यांना एकत्र बोलवतो आणि सांगतो, ही समोर टेकडी आहे, याच्यातून तुम्हाला जे काही पाहिजे ते तेवढं सोनं हे तुम्ही घेऊन जा. हा जो अहमपणाचा भाव जो अर्जुनाच्या ठिकाणी होता त्याच्यामुळं, आणि जो भाव निरपेक्षपणाचा मला वाटतं कर्णाकडे होता, तर आजही आपण दानशूर कर्ण म्हणूनच आपण त्या कर्णाकडे पाहत असतो. आणि आजही आपण सगळ्यांनीच म्हणजे आजपर्यंत ज्यांनी महाभारत लिहिलं, महाभारताविषयी व्याख्यानं केली, महाभाषाविषयी प्रवचन आपल्याला सगळ्यांना गोष्टी सांगितल्या, तर दानशूर कर्ण म्हणूनच निश्चित स्वरूपात त्या पद्धतीचं काम तात्या मला वाटतं आपल्या कुटुंबाकडून सातत्याने नारायणगाव आणि नारायणगाव परिसरात आपलं होतं. मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला जात असताना भायखळा मार्केटकडे नजर गेली, त्याच्यावर नाव होतं घमाजी मनाजी मेहर मार्केट. हे तुम्हालाही माहीत नव्हतं, म्हणजे जोपर्यंत मी पाहत नव्हतो, आणि मला वाटत नाही तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल. म्हणजे एवढ्या मोठ्या मार्केटला, मुंबईसारख्या ठिकाणी नाव आपलं स्वतःचं तयार करायचं, ते नाव मार्केटला लावायचं, मला वाटतं त्यासाठी खूप सारे कष्ट, खूप सारी प्रेरणा आणि समाजासाठी काहीतरी करायची उर्मी असल्याशिवाय कोणाचं नाव मला देत नाहीत. मुंबईसारख्या ठिकाणी तर एवढ्या गर्दीमध्ये एवढी मोठमोठी लोक असताना सुद्धा नाही का एवढं मोठं नाव तिथं लागणं, ही आपल्या नारायणगाव किंवा आपल्या नारायणगाव परिसरात ही भूषणावं गोष्ट. खरं तर अजून एक उदाहरण आहे, आपण पाहतोय जिओ वापरतो आपण. जिओ कोणाची आहे? कंपनी कोणाची आहे? अंबानी आहेत. परंतु अंबानीपेक्षा आपण टाटाला जास्त मानतो. भारतीय लोक टाटाला जास्त रिस्पेक्ट देतात, कारण देण्याची वृत्ती ज्यांच्याकडे आहे ती माणसं अजरामर होत असतात. म्हणून जे आपल्याकडे आहे ते देता यायला पाहिजे. आणि मला वाटतं आज ह्या परिवाराने नारायणगाव परिसरामध्ये हे एवढंच काम केलं. फक्त कुटुंब तिथपर्यंत थांबले का? आप्पासाहेबांपर्यंत थांबले का? मला वाटतं तात्यासाहेबांनी सुद्धा अनेक अशी गोष्टी आहेत, अनेक अशा क्षेत्र आहेत. आज शाळेच्या ठिकाणी सुद्धा समोरून आयुष्यभर झोकून देऊन काम केलंय. आणि म्हणून खरं तर आज आमच्यासारखे विद्यार्थी आज इथं
घडले गेले आणि आम्हाला खरोखर आता अभिमान वाटतो की ह्या शाळेत ह्या ग्राउंडवर आम्ही खेळलो आणि ह्या इथं येऊन बसायची आम्हाला बोलायची संधी मिळते. खरोखर आमच्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि हे प्रत्येकाला वाटतं ना, ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतले हेडमास्टर होणं, त्याच्या शाळेत संचालक होणं मोठी गोष्ट आहे. आणि हे आमच्या बाबतीत घडतंय. खरं तर हे सगळं आज हा जो काही परिसर आपल्याकडं एवढा सुशोभित आणि एवढा सुंदर, या शाळेच्या बाबतीतल्या ज्या काही भावना आमच्या आहेत. आज अनेक शिक्षक इथं शिकवणारे सुद्धा काळे सरांसारखे असतील, कुलकर्णी सरांसारखे आहेत, जे आम्हाला शिकवायला होते आणि आज त्यांच्या समोर उभं राहून बोलायचं भाग्य आम्हाला मिळतं. आज निश्चित स्वरूपात परंतु हे सगळं शक्य आहे हे या परिवाराच्या किंवा अशा असंख्य लोकांनी ज्यांनी हे कष्ट केले, ज्यांनी शाळा उभी करण्यासाठी मदत केली, आज त्यांच्यामुळे हे शक्य आहे. मला वाटतं आपला एक विद्यार्थी लोखंडे आज गडकरी साहेबांकडे IAS म्हणून होता, प्रशांत, तो आमच्या पुढे 1-2 वर्ष असेल. पण अशी सगळी विद्यार्थी, अशी सगळी मंडळी, आता मला वाटतं आपण एकदा ती यादी केली पाहिजे की जेणेकरून आपल्या लोकांनाही माहिती होईल आणि महती कळेल की आपल्या शाळेतून विद्यार्थी घडले गेलेत कसे. अशाच पद्धतीचं काम आता शिवाजीनगरच्या रस्त्याला आपण जो रस्त्यातून ST स्टँडकडे जातो, भाऊ बापू माग नारायणगावकर हा रस्त्याला नाव आहे. चौक आता नाव दिसत नाही, हा नाही, हा पण तो चौकाला नाव दिसत नाही आता. म्हणजे आता आम्ही मागं पण एक आमचं पत्रव्यवहार महानगरपालिकेशी तो चौक सुशोभित करताना मला वाटतं ते नाव काढलं गेलं. तर ते पत्रव्यवहार करून आपण, कारण ह्या आपल्या आठवणी आहेत, आपल्या अभिमानाच्या गोष्टी आहेत की नारायणगावकर आणि नारायणगावकरांनी जे काही काम केलंय, आज ज्या ठिकाणी ती सगळी मंडळी आहे त्यांचा मान सन्मान करणं मला वाटतं आजच्या ह्या कृतीमधून निश्चित स्वरूपात सरांना मी मनापासूनचे धन्यवाद देतो की सर इथं आल्यानंतर काय आलं की आप्पासाहेबांचं कार्य काय. मी मामांना तेच विचारलो, तात्यांना विचारलं JP म्हणजे काय. त्यावेळेची ती पदवी होती जस्टिस ऑफ पीस. ही पदवी महाराष्ट्र सरकारने दिली, मोठी व्यक्तिमत्व होऊन गेली. खरं तर त्यांच्याकडून आपण एवढंच शिकलं पाहिजे, घेतलं पाहिजे की आपल्याकडं जे आहे ते समोरच्याला निरपेक्ष भावनेने देता आलं की मला वाटतं आयुष्यभर आजरामर राहता येतं. या सगळ्या मंडळींमधून आपल्याला शिकायला मिळतंय. खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला बोलवलं गेलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी संपूर्ण स्टाफ असेल त्याचबरोबर कार्यकारी मंडळ असेल यांचा आभार व्यक्त करतो. आणि तुमच्यासमोर जे 2 मिनिटाचं मी काही भाषण मी तुमच्या पुढे केलं आणि तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. कारण तुमच्या वयातून आम्ही पण गेलो नाही का सर, आशिष सर, तोडकर सर, शांतपणे बसायला सांगावं लागत होतं. अर्थात आता तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद बापू. खरं तर नैतिक मूल्यांचं जर अधिष्ठान असेल तरच तो समाज चांगल्या पद्धतीनं टिकतो आणि समाज जर चांगला असेल तरच खऱ्या अर्थानं देशाचं वैभव टिकून राहतं. आणि म्हणून अशी नैतिक मूल्य असणारी, दातृत्व असणारी, समाजसेवेचा वारसा घेणारी अशी जी महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यांच्यामुळंच खऱ्या अर्थानं आज आपली हिंदू संस्कृतीसुद्धा जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेली आहे. नक्कीच आपल्या सर्वांना त्याचा अभिमान आहे. यानंतर ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह आदरणीय रवींद्र पारगावकर सर यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य राप सबनीस विद्या मंदिर या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज आयोजित कैलासवासी गमाजी मानाजी मेहेर यांच्या 60व्या पुण्यतिथी निमित्ताच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असणारे नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी गमाजी मानाजी मेहेर यांचा 60वा स्मृती दिन साजरा करत आहोत. खरोखरीच हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत असा विषय आहे असं मला वाटतं. सकाळनी मधल्या काळामध्ये एक मालिका सुरू केली होती आणि त्या मालिकेचं नाव होतं
प्रकाशाची बेटे. कारण सर्वत्र अंधार पसरलेला असताना अशा प्रकारे समाजामध्ये अत्यंत मोठं असं दीपस्तंभासारखं काम करणारी अनेक माणसं जागोजागी असतात की ज्यांच्यामुळेच या ठिकाणी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची पायवाट सातत्याने मिळत असते. आज ज्या राणूबाईच्या माळावर हे सगळं नंदनवन फुललेलं आहे, या माळावर 75-80 वर्षापूर्वी फक्त काटेरी झाडं झुडपं साप सरडे अशाच प्रकारचं वातावरण होतं. आणि 1944 साली ज्या वेळेला या परिसरातील अनेक मंडळींनी की ज्यामध्ये घमाजी मानाजी मेहेर होते, पांडुरंग शेठ बनकर होते, तात्यासाहेब भुजबळ होते, उमाजी शेठ तांबे होते, अशा अनेक मंडळींनी गुरुवर्यांना बोलवण्याचा मनामध्ये विचार केला की असा एखादे तपस्वी माणूस या ठिकाणी आला तर या शिक्षणाची गंगा या परिसरामध्ये उदयाला येईल आणि या ठिकाणी एक नवं असं शिक्षणाचं केंद्र उभं राहील. आणि मला असं वाटतंय की आज 75 वर्षानंतर मागं बघताना या सर्व मंडळींना अंतराळातनं सुद्धा समाधान मिळालं असेल की या ठिकाणी आपण जे एक प्रकाशाचं बेट लावलेलं होतं ते आज अत्यंत उत्तम स्वरूपामध्ये कार्यरत आहे आणि हजारो विद्यार्थी या ठिकाणी ज्ञानदानाचा लाभ घेऊन आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता करत आहेत. मंडळी, ज्या वेळेला या ठिकाणी ही शिक्षणाची गंगा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले त्यामध्ये निश्चितच घमाजी मानाजी मेहेर यांचा खूप मोठा वाटा होता. लौकिक अर्थाने फक्त 6वी पर्यंत त्यांचं शिक्षण झालं होतं. त्यामुळे शिक्षणाचं महत्व काय हे त्यांनी आयुष्यामध्ये पुरेपूर अनुभवलं होतं. कारण ज्या वेळेला आयुष्यामध्ये आपल्याकडे शिक्षण कमी असतं त्यावेळेला आपल्याला नक्की जाणवतं की माझ्या आयुष्यामध्ये काय त्रुटी आहे. आणि मला वाटतं की घमाजी शेठने सुद्धा ते अनुभवलं असेल की माझ्या आयुष्यामध्ये मला काय मिळालेलं नाहीये ते माझ्या पुढच्या पिढ्यांना मिळालं पाहिजे, या परिसरातल्या मुलांना मिळालं पाहिजे. आणि म्हणूनच मग त्या निमित्ताने गुरुवर्यांचं या ठिकाणी येणं झालं आणि आज हा संपूर्ण परिसर शिक्षणासाठी सुजलाम सुफलाम झाला. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी आईवडील करत असलेली धावपळ घमाजी शेठनं सुद्धा सातत्याने दिसत होती. आणि त्यामुळेच 5वी-6वीच्या वर्गात असताना त्यांनी आपल्या शिक्षणाचा रामराम केला आणि नोकरी एका गिरणीमध्ये कामाला सुरुवात केलं. गिरणीतल्या त्या कामाचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. कारण त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी एके ठिकाणी एक उद्गार काढलेले होते आणि मला वाटतं की ते फार महत्त्वाचे होते. ते म्हणले, या गिरणीमध्ये काम करणाऱ्या असंख्य गिरणी कामगारांनी जर त्यांच्या पगारातनं दरमहा 1 रुपया एवढी बचत केली असती तर त्या काळामध्ये 7-9-10 सुद्धा गिरण्या आमचे महाराष्ट्रातले मराठी कामगार त्या ठिकाणी उभे करू शकले असते. म्हणजे एखादा माणूस आपलं काम कितीही छोटं असू द्या त्या ठिकाणी किती पुढचा विचार करू शकतो हे मला वाटतं की त्या घमाजी शेठच्या त्या विचारांमधनं त्या उद्गारांमधनं कळतं. मी साधा गिरणी कामगार असेन पण माझ्या सगळ्या अनुयायांना माझ्या सगळ्या सहकार्यांना जर गोळा केलं तर या ठिकाणी अनेक गिरण्या आम्ही स्थापन करू शकतो. अशा प्रकारचा विलक्षण विचार त्या काळात सुद्धा अत्यंत छोटं काम करत असताना सुद्धा घमाजी शेठच्या मनात होता. आणि मग मंडळी एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये विचार असतात, तुमच्या शरीरामध्ये ताकद असते, त्यावेळेला तुम्हाला फारसं कोणी अडवू शकत नाही. आणि मुंबई ही नगरी तर निश्चितच अशी आहे की काम करणाऱ्या विचार करणाऱ्या माणसांना या मुंबई नगरीने खूप मोठं केलेलं आहे. घमाजी शेठनी तोच अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये घेतला. त्यांनी गिरणीची नोकरी सोडली. दुर्दैवाने त्या काळामध्ये त्यांच्या थोरल्या बंधूंना दम्याचा त्रास सुरू झाला होता आणि मग नोकरी करणं मुंबईचे हवामान त्यांना अनुकूल नव्हतं. म्हणून ते या ठिकाणी गावाकडे येऊन भाजी पिकवायला लागले. त्या भाजीपाल्याचं वितरण कसं करायचं हा मोठा प्रश्न. आणि म्हणून घमाजी शेठ स्वतः मार्केटमध्ये उभे राहिले आणि भाजीपाला विकायला लागले. बाबूभाऊंनी आता सांगितलं की त्या मार्केटवर नाव आहे घमाजी मानाजी मेहेर मार्केट. आजही ते मार्केट मेहेर मार्केट या नावाने ओळखलं जातं. मुंबईला भाजीपाला पुरवणारा कितीही मोठं बाजार वाशीला स्थापन होऊ किंवा आणखीन कुठेही स्थापन होऊ, मेहेर मार्केटचं महत्त्व काही कमी झालेलं नाहीये. आणि मला असं वाटतंय की छोट्या भाजी विक्रेत्यापासून सुरुवात करून त्या मार्केटवर आपलं नाव निर्माण करण्याचं काम करणारी व्यक्ती शिक्षण कमी असेल किंवा खिशामध्ये पैसा नसेल म्हणून छोटी होऊ शकत नाही. त्यांनी हा जो काही विलक्षण प्रवास केलेला आहे त्याचं वर्णन आपल्याला काळे सरांनी ऐकवलेलंच आहे. त्याच वर्णनाकडे मी परत जाणार नाही. परंतु हा सगळा प्रवास करताना
मी माझ्या समाजाचं काही देणं लागतो, मी माझ्या देशाचं काही देणं लागतो. माझ्या आयुष्यामध्ये मला जे मिळालं नाही ते मिळवण्यासाठी मी सातत्याने या समाजातल्या पुढच्या पिढ्यांना प्रयत्न केले पाहिजे. यासाठी घमाजी शेठनी त्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले. मग त्या ठिकाणी नारायणगावची आरोग्य सेवा यासाठी असणारं स्वतःचं घर देण्याचं काम असेल, किंवा आपल्या थोरल्या बंधूंच्या पतीचं बंधुप्रेम व्यक्त करण्यासाठी आणि या नारायणगावातल्या सर्व छोट्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी सुविधा व्हावी म्हणून पूल बांधण्याचं काम असेल. मेहर पूल नावाने आता 70-80 वर्षानंतर सुद्धा हा पूल दिमाखात उभा आहे. आज आपण वृत्तपत्रामधनं रोज बातम्या वाचतो, ते बिहारमध्ये तर दररोज बातमी आहे. आज या ठिकाणी नदीवरचा पूल पडला, काल बांधलेला पूल आज पडला. आज 60-70 वर्षापूर्वी हा बंधुप्रेमाचा नारायणगाव वारुळवाडीमध्ये बांधलेला पूल मात्र दिमाखानी उभा आहे आणि आपल्या हजारो विद्यार्थ्यांना सातत्याने नारायणगावला येण्यासाठीचा हा मार्ग आपण सगळेजण वापरत आहोत. एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये किती काम केले, सामाजिक क्षेत्रात असेल, धार्मिक क्षेत्रात असेल, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असेल, कुटुंबासाठी असेल, या सगळ्याचं मोजमाप मला वाटतंय की आणखीन एका गोष्टीने व्हायला पाहिजे की त्या मुलाच्या पुढची पिढी, त्या व्यक्तीची पुढची पिढी काय करते. आज अनेक ठिकाणी आपण पाहतो की अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व असतात आणि दुर्दैवाने त्यांची पुढची पिढी मात्र काही कार्यरत नसते. मला वाटते घमाजी शेठनी जे काम केलं, जी शिकवण आपल्या कुटुंबाला दिली ती सगळ्यात महत्वाची आहे. कारण त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या नंतर सुद्धा या कुटुंबानी, या कुटुंबातील या तिन्ही चिरंजीवांनी, विश्वनाथ अण्णा असतील, बाळासाहेब मेहर असतील आणि आज आपले तात्या असतील, या सर्व मंडळींनी, बाळासाहेब मेहरांचंही मुंबई आणि आपल्या परिसरामध्ये खूप मोठं काम होतं. महाराष्ट्राचे आपले महत्वाचे मंत्री असणारे छगन भुजबळ साहेब सुद्धा अनेक महत्वाच्या क्षणी बाळासाहेबांचा सल्ला घ्यायचे आणि तो शिरोधार्य मानत होते. आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक संधी सोडून मी माझ्या गावामध्ये राहीन आणि माझ्या गावाचा विकास करीन अशा प्रकारचं मनामध्ये भावना ठेवून अमेरिकेसारखी त्या काळामध्ये, आज अमेरिकेला जाणं फार सोपं आहे, 30-40 वर्षापूर्वी आलेली संधी लाताडून तात्यांनी आपल्याला या भूमीमध्ये गाडून घेतलंय आणि आज या संपूर्ण परिसराचा विकास झालाय. आणि मंडळी, या सर्व भावंडांनी याचा कधीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केलेला नाही की हे काम आहे. तात्यांना कुठलंही पद मिळालं असतं, जिल्हा परिषद काय आमदारकी सुद्धा नक्की मिळाली असती, अशी परिस्थिती आहे. परंतु या मंडळींनी आम्ही सामाजिक कामात राहू, समाजासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या ज्ञातीसाठी सातत्याने काम करू, अशा प्रकारची भावनेचं जे बळ त्यांना घमाजी शेठ मेहर यांनी दिलेलं होतं, त्या बळावर आज या ठिकाणी, आज या नारायणगाव परिसराचा जो विकास झालेला आहे आणि या परिसरामध्ये हे जे ग्रामोन्नती मंडळ अतिशय सक्षमतेने काम करतंय, त्याच्या पाठीमागं मला वाटतं की या सर्व मंडळींनी हे जे काम केलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे घमाजी शेठनी हा जो काही वारसा घालून दिलेला आहे, आज आपण सर्वजण त्या वारशावरती काम करतो आहोत. आयुष्यामध्ये गरिबीचा अनेक जण भाऊ करतात, आम्हाला संधी मिळाली नाही म्हणून आम्ही काही करू शकलो नाही अशाही प्रकारचं वक्तव्य करतात. परंतु मित्रांनो, आयुष्यामध्ये नेहमीच संधी मिळत असते. त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे आपल्यावर अवलंबून असतं. मिळालेली संधी पकडणं आणि त्या संधीचं सोनं करणं, यासाठी मला वाटतंय की तुम्ही सर्वांनी जर घमाजी शेठचं चरित्र स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवलं, त्यांच्या चरित्रातले महत्वाचे भाग जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बाणवले तर तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित तुम्ही मोठे होऊ शकता. पण मी आणि माझं कुटुंब, मी आणि माझं कुटुंबाच्या पलीकडे जर आपण व्याख्या ठेवणार नसलो तर जमणार नाहीये. आपण समाजाचंही काही देणं लागतो, आपण ज्या परिसरात वाढलेला असतो त्या ठिकाणचंही आपण काही देणं लागतो. ही भावना सातत्याने जर आपण आपल्या मनात ठेवली आणि त्याला जर अध्यात्माची जोड दिली. आत्ताच या ठिकाणी सरांनी सांगितलं की त्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या वेळेला या ठिकाणी सोनोपंत मामा, ज्यांना अतिशय आदराने सर्व म्हणायचे, माऊलींचे अत्यंत निस्सीम असे सेवक ज्यांना म्हणता येईल असे सोनोपंत दांडेकर त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांनी घमाजी शेठच्या कार्याचा गुणगौरव केला होता. रामदास बाबा मनसुखही त्यांचे अत्यंत चाहते होते आणि मला आजही ते दिवस आठवतात की गुरुवर्यांच्या पुण्यतिथीला अनेक वर्ष रामदास बाबा या ठिकाणी सकाळी प्रवचन करून गुरुवर्यांना आपली श्रद्धांजली अर्पण करत होते. असे अनेक मंडळी घमाजी शेठनी या ग्रामोन्नती मंडळासाठी जोडलेली होती. समाजाचं
त्यांच्या माळी समाजाच्या कामातही त्यांचा खूप मोठा वाटा होता. मुंबईतलं सावतामाळी भवन हे मला वाटतंय की जणू त्यांचं स्मारक होतं. असं त्या ठिकाणी एके ठिकाणी म्हणलंय की त्या स्मारकाच्या प्रत्येक विटेवर जणू घमाजी शेठचं नाव लिहिलेलं होतं. इतकं त्यांनी त्या कामामध्ये एकतान होऊन ते काम केलेलं होतं. मला असं सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की आयुष्यामध्ये या ठिकाणी तुम्ही अशा एका टप्प्यावर आहात. आयुष्यामध्ये खूप मोठी भरारी तुम्हाला घ्यायची आहे आणि या काळामध्ये अशा प्रकारची ही उत्तुंग व्यक्तिमत्व तुमच्या समोर आहेत. त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवला, मला घडायचंय, मला घडताना माझा देश, माझा गाव, माझी शाळा, माझे परिवार हे सगळ्यांना बरोबर घेऊन मला मोठं व्हायचंय, ही भावना ठेवण्याची प्रेरणा जर या स्मृतिदिनाच्या निमित्ताने तुम्ही घेतलीत तर मला वाटतं की आपण गमाजी शेठ यांना खरोखरीच मनापासून श्रद्धांजली वाहिलं असं होईल. या ठिकाणी मी गमाजी शेठ यांना 60व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझी स्मृतिपुष्प थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, काही माणसं फक्त स्वतःसाठी जगतात आणि जी माणसं दुसऱ्यांसाठी जगतात तीच खऱ्या अर्थानं जगलेली असतात आणि त्यांचंच नाव खरं तर शरीरानं कुणी इथं अमर होणार नाही, पण नावानं अमर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आपणसारखी माणसं खऱ्या अर्थानं आपल्या कर्तृत्वानं, आपल्या दातृत्वानं आणि आपल्या नेतृत्वानं या ठिकाणी अमर झालेले आणि म्हणूनच आपणचे वंशज आणि त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन आजही शिक्षण असेल, आरोग्य असेल, कृषी असेल, सहकार असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा उत्तुंग ठसा उमटवणारे आपले मार्गदर्शक आदरणीय अनिल तात्या मेहर यांनाही मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज 6 ऑगस्ट 1965 दिवस आजही आम्हाला आठवतो आणि आज त्यांचा हा 60वा निर्वाण दिन आहे. या कार्यक्रमाकरता मुद्दामून उपस्थित असणारे आपल्या नारायणगावचे उपसरपंच व प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे, ग्रामोन्नती मंडळ माझे सहकारी प्रकाशमाव पाटे, अध्यक्ष प्रकाशमाव पाटे, उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी, आमचे दुसरे सहकारी कार्यवाह रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद भाऊ मेहर, रत्नदीप बर्वीरकर, शशीभाऊ वाजगे, डी के भुजबळ, हरिफ अत्तार, त्याचप्रमाणे गुरुवार सबनीस विद्यामंदिराचे मुख्याध्यापक तव्वर सर, उपप्राचार्य ज्युनियर कॉलेजचे काळे सर, त्याचप्रमाणे सर्वच उपस्थित मान्यवर आणि सर्व शिक्षक वर्ग आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, मुंबईला वडील आमचे गेले, मी इतिहास सगळ्यांना सांगितला, परंतु जन्मभूमी म्हणून त्यांनी नारायणगाव आणि जुन्नर तालुक्याला कधी विसरले नाही. त्यांचा सातत्याने ओढा नारायणगावला येण्याचा होता. गुरुवार सबनीस हे त्यांचं दैवत होतं. तर आता ते विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं पवित्र काम करण्याकरता स्वतःचा केवढा मोठा त्याग करून ते या ठिकाणी आले की त्यावेळच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातील उरण इस्लामपूरचं गाव त्यांचं ICS होण्याकरता गेलेला व्यक्ती वडिलांचं आणि कुटुंबाचं म्हणणं अमान्य करून MA इकॉनॉमिक्स करणारे ग्रस्त आणि ज्यांनी त्यांचे सहकारी सर्व ICS झाले, परंतु हे अर्थतज्ञ म्हणूनच त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं
आणि भारतात परत आले, ज्यांच्यावरती लोकमान्य टिळकांचा, महात्मा गांधींचा विचाराचा पगडा होता की खेडी सुधारल्याशिवाय भारत सुधारणार नाही, ते महात्मा गांधींचं विचार होते. आणि ते विचार घेऊनच ते नारायणगावला आले. तत्पूर्वी ते जुन्नरला तत्पूर्वी SP कॉलेज असेल न्यू मुंबईमध्ये त्यांनी काम केलं. शहराचा विकास हा होत असतो, शहरामध्ये कोण ना कोणतरी स्थायिक होतं, काम करत असतात. पण ग्रामीण भागामधील खेडोपाड्यामध्ये राहणाऱ्या मुलांना मुलींना कोण शिक्षण देणार, ही भूमिका त्यांच्या डोक्यामध्ये होती. आणि गुरुवर्य 1935-36 साली जुन्नरला आले, जी शिवरायाची जन्मभूमी आहे याचं ज्ञान त्यांना त्या काळात होतं. आणि या जन्मभूमीमधील मराठी मावळा कुटुंब सुधारली पाहिजेत, आर्थिक क्षमता त्यांच्यात आली पाहिजे आणि त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी काम सुरू केलं. मग जुन्नरला त्यांचं वैचारिक मतभेद झाले, त्यांनी जुन्नर सोडलं आणि नारायणगावला आले. नारायणगावच्या सगळ्यांनी त्यांचं खूप मोठं स्वागत केलं, विचार ऐकले. कारण प्रगत विचाराची माणसं नारायणगावमध्ये फार पूर्वीपासूनच आहे. ज्यांनी नारायणगाव आणि मुंबई जो काही प्रवास या परिसरातील कुटुंबांनी केला होता, त्या कुटुंबातील प्रत्येकाला स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षणाचं महत्त्व, येणारी सगळी आर्थिक आव्हानं पेलवण्याची क्षमता फक्त शिक्षणातून आहे याची जाणीव असणारे सर्व सहकारी त्या काळातले, उमाजी दगडूजी तांबे असतील, बाळकृष्ण पांडूजी बनकर असतील, तात्यासाहेब भुजबळ असतील, आमचे वडील असतील, गावातले मूलचंद बाळाराम कोठारे असतील, खैरे गुरुजी असतील, अशी सर्व नंतरच्या पिढीतली माणसं, दत्त चिंतामणी असतील, खूप लोक एकत्र झाली. आणि त्यांनी गुरुवर्य ज्या वेळेला नारायणगावला आले त्यावेळेला गुरुवर्यांना शाळा स्थापन करण्याची करता जे काही सहकार्य लागतं ते सगळ्यांनी मनोभावी केलं. आणि करत असताना गुरुवर्यांनी त्यांच्या बंगलीमध्ये आजही आहे, वी अँड आवर नेबर, मी आणि माझे शेजारी, आणि नारायणगाव रूरल डेव्हलपमेंट सेंटर अशी त्यांची संकल्पना होती. आणि त्याचा नकाशा तिथं आहे. त्या नकाशामध्ये इकडं अवसरी, शिंगव, पारगाव, मनसर आणि इकडं पार नाणे घाटापर्यंत, तर इकडं आनेच्या घाटापर्यंत सबंधा परिसर त्याने नकाशात उतरूत केला होता. आणि या रूरल डेव्हलपमेंट म्हणजे काय याची संकल्पना त्यांनी मांडत असताना शेतीच्या विषयी तुम्हाला लागणाऱ्या सर्व बाबी, ज्ञान, शेती करण्याचं ज्ञान देण्याकरता लागणाऱ्या बाबी याचा प्रामुख्याने ते सतत उच्चार आणि पुढाकार घेत असत. मग आमच्या वडिलांना त्यांनी म्हणाले, अरे आपल्या गावात आता वीज येईल, आपल्याला विजेकरता काहीतरी तुम्ही लोक करा. तर ते काय म्हणाले, काय करायला पाहिजे? ते म्हणाले, सबस्टेशन झाल्याशिवाय तुम्हाला उच्च दाबाची वीज तुमच्या नेहमीच्या वापराच्या दाबात आणता येणार नाही. मग उच्च दाबाची वीज नेहमीच्या दाबात आणायची म्हणजे मग सबस्टेशन करायला पाहिजे. 1958ची गोष्ट आहे. म्हणजे 64 साली लाईट आली, चर्चा झाली 57-58. हे गुरुवर्य सबनी 5-7 वर्ष मागं बघायची. इलेक्ट्रिफिकेशन, रूरल, ज्याला ग्रामीण विद्युतीकरण होतं आणि त्या विद्युतीकरणामध्ये जुन्नर तालुक्याची पहिली वीज नारायणगावला. मग सबस्टेशन करता जागा लागल म्हणून गुरुवर्यांचं त्यांचं चर्चा झाली. तात्यासाहेब भुजबळ त्या चर्चेमध्ये होते.
तर ते म्हणाले तुम्ही दोघांनी ते बघा जागा कुठली द्यायची, ते लाईट आणायचं काम करा, त्याशिवाय या मोठा इलेक्ट्रिक हेवी डिझेलची इंजिन आपली बंद नाही व्हायची. त्याचा रिपेअरचा खर्च, त्याचं मेंटेनन्स आहे, त्याचं परत मोटारचा खर्च, मोटारात पाणी जात नाही लवकर, लांब दूरवर पाणी न्यायला पाहिजे. आता आपल्याला बागायतवर डोंगराकडे करायला पाहिजे. नदी काठाला तर बंधारे आपलं पेशवेकालीन बंधारा होताच, त्यामुळे दोन्ही बाजूला नारायणगाव आणि वारुवाडीच्या परिसरात काही मर्यादित क्षेत्राला पाणी मिळतच होतं, परंतु म्हणाले ह्या क्षेत्राची बागायती झाली पाहिजे. मग त्याच्याकरता इलेक्ट्रिक पंपाशिवाय पर्याय नाही. मग त्यावेळेला त्यांनी तात्यासाहेब भुजबळांनी आणि वडिलांनी ठरवलं, त्यांना शब्द दिला 58 साली आम्ही जागा देऊ. नंतर मग 64ला रॅली मधल्या काळामध्ये गुरुवारी गेले आणि गेल्यानंतर शब्द पाळण्याकरता त्यांनी आम्हाला सांगितलं आणि तात्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या वडिलांच्या पश्चात 60 सालानंतर की असं आमचा शब्द झालेला आहे आणि ही जागा द्यायची. आणि मग 12.5 एकर जमीन, आज राष्ट्रीय बाजार समितीच्या समोरची जमीन 12.5 एकर जमीन त्यावेळेला आम्ही दिली. तात्या होते, मी होतो, आम्ही शंकरराव चव्हाण त्यावेळेचे वीज मंत्री होते, त्यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळेला दशरथरावजी काकडे आपले तालुक्याचे आमदार होते, त्यांच्या समोर होते, बाळासाहेब साणे आमच्याबरोबर होते. आणि असे आम्ही जाऊन बोललो त्यांच्याशी आणि मग त्यांना सांगितलं की ते म्हणाले छोटं कशाला घेतात, आमच्या आम्ही म्हटलं 33चं द्या. अहो म्हटले 33 टॉवर लाईन देतो मी तुम्हाला, कारण तुम्ही प्रोग्रेसिव्ह विचाराची लोक आहात. तुमचं गाव म्हणजे पुढचं 25-50 वर्षाचं बघणारं गाव आहे, विचारधारा आहे. मग हे 132 KWचं KVKचं स्टेशन त्यांनी दिलं आणि तो शब्द आम्ही सगळ्या कुटुंबाने पण नंतर त्यांच्या पश्चात पुरा केला. तसंच वडिलांना नेहमी असं वाटायचं की नारायणगाव जुन्नर तालुक्यातून भाजीपाला मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो, माल लवकर मुंबईला पोहोचला पाहिजे. मग त्यांनी 1953 साली काही जुन्नरची लोक, काही मुंबईची लोक आणि अशा लोकांनी मिळून एक फडके म्हणून मोठे कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी फर्निक्युलर ट्रॉम्बे नावाची कंपनी स्थापन केली. त्याचा आजही नाणे घाटामध्ये त्याचा आहे. आणि ती फर्निक्युलर ट्रॉम्बे म्हणजे लिफ्ट होती, अशी वरच्या कड्यातून खाली इकडं गाडी घालायची आणि खालच्या गाड्या वर, खालची ही वरच्या गाड्या खाली जायची, अशी तिची संकल्पना होती. परंतु नंतर मग काही कालांतराने ती योजना काही सक्सेस झाली नाही. आजही त्याचा इतिहास आहे. फडके बंधारा म्हणून प्रसिद्ध आहे की ज्याचा पाणी पुरवठा त्यावेळेस त्यांनी बांधलेलं फडके बंधाऱ्याचा पाणी पुरवठा आजही नाणे घाटामध्ये असणाऱ्या वस्त्यांना होतो. हे काम त्या काळात त्यांनी केलं पाणी पुरवठ्याचं. अशा रीतीने म्हणजे मी आणि आपलं जुन्नर तालुका सुधारला पाहिजे अशी त्यांची भावना होती. शिवजयंतीचा उत्सव 1935 साली शंकरराव बुट्टे पाटलांनी सुरू केला शिवनेरी गडावर. पण त्याचं असं खूप छोटं प्रमाण होतं. ते शिवजन्म दिवशी शिवजयंती करायचे. पण ज्या वेळेला महाराष्ट्राचा मंगल कलश 1960ला यशवंतराव चव्हाण यांनी आणला आणि महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं, त्यावेळची शिवजयंती समिती स्थापन केली आणि आमचे वडील त्या शिवजयंती समितीमध्ये होते आणि बाळासाहेब देसाई त्या समितीचे अध्यक्ष होते. आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने शासकीय शिवसमिती स्थापन होऊन शासकीय शिवजन्म सोहळा हा शिवनेरी गडावरती सुरू झाला. आणि त्या पहिल्या कार्यक्रमाकरता म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यावेळेला बोलवलं होतं. म्हणजे सांस्कृतिक, सार्वजनिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा संचार होता. शिवछत्रची ही जन्मभूमी आहे याचा अभिमान सर्व जुन्नरकरांना, नारायणगाव त्या लोकांना होतात, पण संबंध जुन्नर तालुक्यातील लोकांना होता. आणि जेवढे लोक मुंबईला वगैरे असायचे ते सगळेजण त्यावेळेला मराठी ज्ञाती
समाजाचं जे हॉल आहे त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करायची. अशा तऱ्हेने मला काहीतरी द्यावं लागतं आणि मी द्यायला पाहिजे ही त्यांची भूमिका त्यांनी सातत्याने जपली. आणि नारायणगावच्या आणि जुन्नर तालुक्याच्या विकासाकरता त्यांनी खूप मोठं काम केलं. 1955-56 साली जुन्नर तालुक्यातून प्रथम केळी निर्यात त्यांनी केली. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील केळीची साल फार टिकाऊ आहे. ही आपल्या जमिनीचा गुणधर्म असल्यामुळं त्यांनी जर्मनीला त्यावेळेला स्टीमर बोट असायचे, एअर कंडिशन म्हणजे त्याच्यात रेफ्रिजरेटेड चेंबर्स असायचे, त्याच्यामधून ती केळी गेली. आपल्या तालुक्यातून त्यावेळेला केळी मोठ्या प्रमाणामध्ये जात होती आणि नंतर कालांतराने केंद्र सरकारच्या धोरणानंतर 7-10 वर्षानंतर तो व्यापार परत बंद झाला की आपल्या देशातील लोकांना खायला केळी नाहीत, अमुक नाही. नंतर गुजरातच्या लोकांनी त्याच्यामध्ये जास्ती माल प्रॅक्टिसेस केल्या, जळगावच्या लोकांनी केल्या. पण जुन्नरकरांनी आमच्या वडिलांना फार मोठी साथ दिली. मी त्या स्टीमरच्या बोटीवरती लोडिंगच्या वेळेला मी स्वतः पोर्टवर जात होतो. त्यावेळेला JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नव्हतं, तर BPT होतं. त्या BPT मध्ये आम्ही जायचो. त्यावेळेला इकडं आपले राजाराम शेठ डोंगरे, लक्ष्मण शेठ कराळे वगैरे सगळी ते यंग जनरेशन त्या काळात तिथं होती काम करायला. आणि त्यांच्या समोर आमच्या वडिलांनी काम करून केळीच्या निर्यातीचं सुद्धा त्यावेळेला केलं काम. आणि वडील नेहमी म्हणायचे की त्यांनी निरनिराळे ॲग्रिकल्चरचे एक्झिबिशन सुद्धा भरवले. आताचं जिजामाता उद्यान जे आहे भायखळा मार्केटच्या समोर, त्या जिजामाता उद्यानमध्ये म्हणजे त्यावेळेला व्हिक्टोरिया गार्डन म्हणायचे त्याला, ते राणी व्हिक्टोरियाच्या नावाने गार्डन होतं. पण आता ते जिजामाता उद्यान म्हणून त्याला आता नामकरण केलं गेले 25-30 वर्षापासून. ते तिथे सर्व भाजीपाला पिकवणारे शेतकरी गुजरातमधले असो महाराष्ट्रातले असो यांना स्वतः त्यांचे माल आणून तिथं एक्झिबिट करायला लावायचे आणि त्याचं प्रदर्शन कॉर्पोरेशनच्या माध्यमातून भरवत होते. त्यांचा उद्देश एकच होता की आपल्या शेतकऱ्यांची भाजी शेतकऱ्यांच्या इथं घेतलेल्या ग्राहकाला ते सगळं एक्झिबिट झालं पाहिजे, दिसलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं काम केलं. आणि मिळणारी बक्षीसं त्या शेतकऱ्याला कशी मिळतील त्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक त्यांनी प्रयत्न केले. आज त्यांनी सामाजिक जाणीव कुटुंबाचं पालनपोषण करत असताना नारायणगावबद्दल त्यांना प्रचंड ओढ होती. दर 15 दिवसाला शनिवारी संध्याकाळच्या गाडीला बसायचे. त्यावेळेला रेल्वे तळेगावपर्यंत असायची, म्हणजे पुण्याला जायचे, पण तळेगाव उतरायचं, तिथून एसटी पकडायची. पहाटे 4-4:30ला घरी यायचं आणि रविवारी परत संध्याकाळी इथून निघायचं आणि सोमवारी सकाळी पहाटे भायखळा मार्केटला 4 वाजता बाजारात उभं राहायचं. असं त्यांनी अथक असं जीवन केलं. केळीचा व्यवसाय त्यांनी मोठ्या प्रमाणात केला. खूप उच्चांकी माल भायखळ्यामधला मार्केटमध्ये येत होता. त्यांनी ट्रकनी बल्क बिझनेस खूप मोठा केला आणि शेवटी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये असलेले नारायणगावलाच यायला निघाले होते आणि त्यांचा रेल्वे स्टेशनमध्येच धक्क्याचं निमित्त होऊन खरं हार्ट अटॅकनेच ते गेले. त्या वेळेला आमचे किसनदादा त्यांच्याबरोबर होते. गाडी येणार होती स्टेशनमध्ये 2 नंबर प्लॅटफॉर्मला. दादाला म्हटले तुझा पुढं किसन. आणि ते तिकीट त्यावेळेला तिकीट असं असायचं की डायरेक्ट भायखळा ते नारायणगाव असं रेल्वेचं तिकीट मिळायचं. त्यामुळे नारायणगावपर्यंत तिकीट भायखळ्यालाच मिळायचं रेल्वेचं, कारण ST सर्व्हिस ही कनेक्ट केलेली होती. आणि ते येताना ते त्यांचं हे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी मी कॉलेजला शिकत होतो. इथून पासआउट झाल्यानंतर मग पुन्हा ॲग्रिकल्चर कॉलेजला मी 2nd इयरला होतो.
आणि आम्हाला ती दुःखद बातमी कळल्यानंतर आम्ही गेलो आणि ते अनंतात विलीन झाले. त्यांनी जाताना आम्हाला सगळ्यांना तेव्हा देऊन गेले की जीवनामध्ये पैसे मिळवणं हे प्रत्येकाचं काम आहे, परंतु मिळालेल्या पैशातून ज्या समाजाने तुमच्याकरता काही केलंय त्या समाजाचं उत्तर द्यायचं तुम्ही सतत डोक्यात ठेवल्याशिवाय तुम्हाला समाजाचं ऋण तुमच्यावर जे आहे ते कमीच कधी करता कमी येणार नाही. तुम्ही दिल्याने ऋणमुक्त व्हाल असाही कधी विचार तुम्ही डोक्यात ठेवू नका. सतत तुम्ही देत राहा. यथाशक्ती तुम्ही तुमच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घ्या. माझ्या प्रपंचाला जे लागतं ते मी ठेवील आणि उरलेलं मी समाजाला देईल. हे महात्मा गांधींनी जे काही विचार मांडले होते की तुमच्या जीवनातला तुम्हाला लागणारा पैसा जवळ ठेवून उर्वरित पैसा हा तुम्ही समाजाच्या कामाकरता दिला तर राष्ट्र उभारणी होणार आहे. त्या भूमिकेतून स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी पारतंत्र्य भोगलं होतं आणि स्वातंत्र्याची पहाट झाली होती. आणि या पहाट झालेल्या स्वातंत्र्याला युवा शक्तीला शक्ती दिल्याशिवाय आपलं राष्ट्र उभारणी होणार नाही. म्हणून शिक्षणाला शिवाय पर्याय नाही. हा महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि संतांनी जी काही शिकवण दिली, सांस्कृतिक शिकवण दिली, नीतिमत्तेची शिकवण दिली, त्याला जागून त्यांनी आयुष्यभर काम केलं. आणि ते काम आमच्या कुटुंबाकडे आम्ही यथाशक्ती करण्याचाच प्रयत्न करतो आहे. अर्थात त्यांच्या एवढं आम्हाला करता येणं आजच्या घडीत जरी शक्य वाटत नसलं तरी आपण देत राहावं आणि देणाऱ्याचं घेत राहावं अशी भूमिका सातत्याने ठेवून आपण काम करतो. त्यातूनच या परिसराचा आपल्याला आलेख चढता ठेवायचा आहे आणि यातून नवं विद्यार्थी नवं भारत घडवायचा आहे. एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तात्या. खऱ्या अर्थानं विंदा करंदीकरांनी म्हटलेलं आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे आपण देण्याची वृत्ती घ्यावी आणि त्या पद्धतीनं वागण्याचा, राहण्याचा आणि समाज घडवण्याचा आपण प्रयत्न करावा. हीच या पुण्यस्मरणानिमित्त आदरणीय आप्पासाहेबांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल. आणि म्हणून शेवटी मी एवढंच म्हणतो, ऐसा जन्म लाभावा, ऐसा जन्म लाभावा, देहाचा चंदन व्हावा. गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा, सुगंध दरवळत राहावा. यानंतर सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करतायत गुरुवर्य रापसपनीस विद्यामंदिराचे मुख्याध्यापक तंवर सर. वृक्ष लावणारे निघुनिया जाती, तळी विसावती सानथोर. कैलासवासी गुरुवर्यांच्या साथीने ज्यांनी ग्रामोन्नती मंडळाची मुहूर्तमेढ रोवली ते कैलासवासी उमाजी तांबे, तात्यासाहेब भुजबळ, बाळकृष्ण बनकर, कैलासवासी आप्पासाहेब बेहेर, याशिवाय ज्ञात अज्ञात व्यक्ती त्यापैकी आज कुणीही हयात नाहीये. परंतु त्यांनी उभारलेली ही ग्रामोन्नती मंडळ नावाची संस्था आज उत्तरोत्तर यशाची एक एक शिखर प्राधान्य सर करत संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत आहेत. या महान विभूतींपैकी कैलासवासी आप्पासाहेब मेहेर यांच्या 60व्या स्मृती दिनानिमित्त आपण आज या ठिकाणी जमलो आहोत. मी सर्वप्रथम गुरुवर्य रापसपनीस विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या वतीने आप्पासाहेबांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रकाश मामा पाटे, आदरणीय आप्पासाहेबांच्या कर्तृत्वाचा, दातृत्वाचा आणि नेतृत्वाचा वसा ज्यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळलेला आहे आणि आजही सांभाळत आहेत असे आपल्या ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी आजही
ज्यांचं वक्तृत्व एक अभ्यासू मेजवानी असते असे ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह श्री रवींद्रजी पारगावकर, सहकार्यवाह अरविंदजी मेहर, संचालक सदस्य श्री शशिकांत वाजगे, संचालक सदस्य श्री रत्नदीप बर्वीरकर, डॉक्टर संदीप डोळे, श्री DK भुजबळ सर, त्याचबरोबर ज्यांना आपण विशेष आमंत्रित केलं ते नारंगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच, विद्यमान उपसरपंच आणि तरुणांच्या गळ्यातले ताईत बाबूभाऊ पाटे, त्यांच्याबरोबर आलेले सहकारी अक्षय वावळ, आरिफभाई आतार, अमय खैरे, त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाच्या विविध शाखांचे प्रमुख जोशी मॅडम, पारखे मॅडम, भुजबळ मॅडम, गायकवाड सर, डॉक्टर आनंद कुलकर्णी सर, मिलिंद भुजबळ सर, अनिल काळे, पठारे सर आणि KVKचे डॉक्टर प्रशांत शेटे हे सर्वजण आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्या सर्वांचे विद्यामंदिराच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. माझ्या ज्युनियर कॉलेज आणि माध्यमिक विभागातील सर्व सहकारी शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रचंड कष्ट केले ते ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य काळे सर, त्यांचे सर्व सहकारी, सर्व सेवक की जे रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून कार्यरत होते, त्या सर्वांचे आभार. ऊन, सावली आणि पाऊस अशा तिन्ही स्थितीत अजिबात विचलित न होता शांतपणे सर्व ऐकून घेणाऱ्या माझ्या गुणी विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.